दिशाभूल करणाऱ्या सरकारचा दिशाभूल करणाऱ्या सरकारचा कर्जमुक्ती 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 50,000 रुपये हेक्टरी मदत 50,000 रुपये हेक्टरी मदत 50,000 रुपये हेक्टरी मदत 50,000 रुपये हेक्टरी मदत कर्जमुक्ती कर्जमुक्ती पॅकेजची दिशाभूल करणाऱ्या सरकारचा शेतकरी विरोधी सरकारचा शेतकरी विरोधी सरकारचा शेतकरी विरोधी सरकारचा पॅकेजची दिशाभूल करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी नागपूर का कर्जमुक्ती नागपूर का टरबूजा काय म्हणतोय नागपूर का टरबूजा काय म्हणतोय नागपूर का टरबूजा काय म्हणतोय पिछले जाए मोदी सरकारचं करायचं काय मोदी सरकारचं करायचं काय हे नागपूरचा टरबूजा काय म्हणतो दिशाभूल करणाऱ्या सरकारचा कर्जमुक्ती 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 पॅकेजची दिशाभूल करणाऱ्या सरकारचा बाजू सरा हिंदी बोलने का हिंदी में हिंदी थोड़ा इलाके के सारे किसान बहुत ग्रस्त है परेशान है इसमें जो बरसाती कारण से हुआ है आज इतना नुकसान हुआ होता है कि जमीन बिल्कुल उखड़ गई है और ऐसी जमीन उखड़ गई है कि अभी अपने 3-4 महीने बाद में क्या खाने को मिलेगा कुछ भी नहीं मिलेगा, ना ज्वारी मिलेगी ना गेहूँ मिलेगा ना कुछ भी मिलेगा। ऐसा इतना क्या करेंगे, महंगाई और बढ़ जाएगी। ये सब इसके लिए राज्य सरकार केंद्र सरकार दोनों ने भी पैसा देना चाहिए। कल घोषणा की
लेकिन उतना आपको मालूम है कि लाड़की बहन को जो दिया था तो इसी उसके बाद में कुछ दिया नहीं। ऐसा लोगों को पूरा विश्वास है ये कुछ करने वाले नहीं है। इसलिए मोर्चा हमारी भूमिका यही है कि 50,000 रुपये हेल्थ इनको मदद मिलनी चाहिए और उनका कर्जा है तो मुक्त करना चाहिए उनको। ये हमारी आंदोलन केलेलं काय मागणी? मागणी सगळ्यात महत्त्वाची शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे एक। दुसरी गोष्ट 50,000 रुपये हेक्टरी शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे ही आमची मूळ मागणी आहे। सरकारने पॅकेज जाहीर केलं हे शेतकऱ्यांची दिशाभूल आहे। संभाजीनगर जिल्ह्यात सुद्धा जवळपास 3.25 लाख हेक्टर जमिनीचं नुकसान झालेलं आहे। अनेक पूल वाहून गेले, अनेक रस्ते वाहून गेले, अनेक लोक वाहून गेले, जनावर वाहून गेले आणि या स्थितीमध्ये इथं सुद्धा मुबलिक मदतीची आवश्यकता आहे आणि म्हणून शिवसेनेने आज राज्यभरात निदर्शनं केली। संभाजीनगरात सुद्धा सगळ्या तहसीलवर आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही निदर्शनं केली। काल मदत जाहीर केलेली आहे ती कुठेतरी फसवी आहे। हे पजी 31,500 कोटी रुपये जाहीर केले हे फसवी आहे। यातले 10,000 कोटी रुपये इन्फ्रास्ट्रक्चरवर, 5,000 इन्शुरन्सचे, 2,500 आधी दिलेले, 1,500 मला असं वाटतं जीवितहानी वित्तहानी, मग 6,100 काहीतरी 6,150 120 काहीतरी निधी हा NDRFच्या निकषानुसार आणि 6,500 राज्य सरकारची येणाऱ्या रब्बीसाठी मदत। मला असं वाटतं बाकी सगळे नियमानुसार होते। ही जी 6,500 एवढीच शाश्वत मदत आहे पण ती 68 लाख हेक्टर जमिनीचं नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यात सरकार फक्त 6,500 कोटी रुपये देतं आणि सरकार इकडे 31,000 31,000ची घोषणा करतं। म्हणतं ही शेतकऱ्यांची दिशाभूल आहे। किती आता ह्या पुढची काय तुमची भूमिका असेल? यापुढे आज पूर्ण महाराष्ट्रात आंदोलन झालं। 11 तारखेला भव्य असा विराट मोर्चा या ठिकाणी आहे मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली। हा मोर्चा संभाजीनगरात आहे, मराठवाड्या आणि अजून बाजूचे जिल्हे याला येतील। परंतु मला असं वाटतं इथे जर ऐकलं नाही तर शिवसेनेला मंत्रालयावर मोर्चा काढावा लागेल आणि मग त्याच्यातून जे काही होईल ते मला वाटतं सरकारला पाहावं लागेल।